असलेले आपले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय संतोष भाऊ पवार साहेब ज्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, असे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अमोल बापू शिंदे, कोंडीगावचे सगळे सन्माननीय व्यासपीठ उपस्थित असलेले सगळे बंधू, आज 20 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे आणि कोंडीगाव हा गेले 15 वर्ष झाले ह्या भागातून मी आमदार म्हणून काम करतोय. काम करत असताना ह्या गावाचा विकास व्हावा, कारण हा गाव MIDC ला लागून आहे. ह्या गाव सोलापूर शहराला लागून हा गाव आहे आणि माझ्या मतदारसंघात 2च गाव आहेत, एक तर कोंडी, दुसरं खेड. या दोन्ही गावचा विकास होण्यासाठी सातत्यानं मी प्रयत्न करत असतो आणि मला जे काय निधी मिळते या गावातला विकास करण्यासाठी रस्ते, ड्रेनेज लाईन, पिण्याचा पाईपलाईन असू द्या. आपण पिण्याचं पाईपलाईनसाठी आपण शासनाकडनं 4.5 कोटी रुपये मंजूर करून घेतलं. त्यानंतर आपल्याला या रस्त्यासाठी आता सध्याला कोंडीपासून त्या हायवेला जाणारा रस्ताही मंजूर आहे. ते लवकरात लवकर आता हे झाल्यावर चालू होणार आहे. त्या गावाच्या येणारा रस्ता थोडा अरुंद आहे, पण थोडी रुंदी वाढवावं आणि 2 गाड्या सातत्यानं जाता येता यावं म्हणून मी सातत्यानं तेही प्रयत्न आहे. तुम्हाला सगळ्याला सांगू इच्छितो की या निवडणुकीमध्ये कमळाच्या चिन्हासमोर जास्तीत जास्त मतं देऊन आपण निवडून द्यावं. माननीय मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले मराठा आंदोलन आंतरराष्ट्रीय चालू आहे. त्यानंतर महाराष्ट्रातून दुसऱ्यांदा क्रमांकाचे आंदोलन कोंडी गावामध्ये झाले असून मराठा समाजाला OBC मधून आरक्षण मिळावं यासाठी 41 दिवस साखळी उपोषण कोंडीमध्ये झालं. त्यावेळी आपल्याला सगळ्याला माहिती आहे, त्यावेळी मी भेट देणार होतो. सगळ्यांनी म्हणले की तुम्ही आम्हाला लेखी द्या. मी त्यावेळी माझ्या पत्रावर लेखी दिलो की मराठा हा समाजाला आपल्या OBC मधून आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे असे लेखी दिले. त्यावेळी मला वाटतं जे बसले होते त्यांना लेखी दिलेले. आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो की विनंती करतो की आता वेळ झालेल्या सातत्यानं माझं नजर कॅमेऱ्याकडे आहे, त्यामुळं आचारसंहितेचा भंग होत आहे. त्यामुळे आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो की येणाऱ्या 20 तारखेला या कोंडीचा विकास करणं हा माझं कर्तव्य आहे. आपण विकास बघितलेला आहे, यापेक्षाही चांगलं कोंडी गाव व्हावं. आपल्याला यात एक सोलापूर पासून जसं आपण चिटकून या सोलापूर आणि एवढी मोठी MIDC आणि एक उपनगर सोलापूरच्या या बाजूला निर्माण व्हावं. इथं अनेक वस्ती वाढत आहेत, प्लॉटिंग होत आहेत, आपल्या बाहेरचे लोक येऊन वसाहत करत आहेत. मी त्यावेळी म्हणलो होतो बसलेल्या कोंडीगावांना, तुम्ही इथं ड्रेनेज लाईन, पिण्याचा पाईपलाईन चांगल्या प्रकारे करून घ्या. ह्या कोंडी गावात MIDC मधले लोक सगळे इथं येऊन प्लॉट घेतील, सगळे येऊन इथं फ्लॅट सिस्टीम चालू होईल. मला असं वाटतं की 2-4 वर्षांमध्ये ह्या कोंडीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. कोंडीला एक चांगली शाळा पाहिजे. या शाळेत पण मी बघतोय मुलांना शिकायला एवढी चांगली शाळा या कोंडीमध्ये नाही आणि तेही प्रयत्न करून चांगली शाळा या कोंडीमध्ये आणण्याचा प्रयत्न करीन आणि कोंडीचा विकासाचं जे काही निधी लागेल ते निधी तर आणेलच आणि निधी आणण्यामध्ये माझ्याएवढं कोणी निधी आणू शकत नाही. सोलापूर शहराचा मी जे विकास केलो तेवढं निधी कोणीच आणू शकत नाही. निधी आणेल आणि विकास करेन एवढं बोलतो आणि आपल्याला 20 तारखेला आपण सगळ्यांनी गेल्या 3 निवडणुकीमध्ये जसं आपण मला बहुमताने या गावातून मतदान केलं त्याप्रमाणे यावेळी मतदान करावं हीच विनंती करतो. जय हिंद.